खूप वर्षापूर्वी मी नॉर्वेला गेलो होतो एका अमेरिकन ग्रुपबरोबर. ते सुद्धा मिनेसोटातले वगैरे वाडवडील शोधत आलेले सगळे गोरे लोकं. मी एकटाच पावडर लावलेला गोरा. पण आमची जबरदस्त दोस्ती झाली. कारण अमेरिकन लोकं एवढे खिलाडू मनमोकळे असतात ना, की मैत्री आधी करतात, आडनाव मग विचारतात. 2 जोडप्यांबरोबर तर बेस्ट दोस्ती. दोन्ही नवऱ्यांचं नाव एकच होतं, विल्यम, बिल. एकाच्या बायकोचं नाव होतं मेरी. ती माझ्या मावशीसारखी दिसायची आणि बोलायची, माझी गोरी मेरी मावशी. दुसऱ्या बाईचं नाव होतं थ्रिसा. तिला अमेरिकेत टेरी करतात. तर मेरी मावशी आणि टेरी मावशी. तर आम्ही ऑस्लोला ऑपेरा हाऊसवर गेलो होतो. आठवतोय का भूगोल लहानपणचा? मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश नॉर्वे. तर आमची गाईड थोडी वेडपट होती. ती म्हणाली, रात्री 11-11:30ला आला तर आकाश असं वेगळंच दिसतं ऑपेरा हाऊसवरून, पण जपू ना, इथे भुरटे चोर असतात. आम्ही म्हटलं, एवढ्या समृद्ध देशात तुम्ही टुरिस्टकडून चोऱ्या करता? ती चिडली. ती म्हणाली, अरे नाही नाही, आम्ही नाही चोरत, इथे असे काय काय लोक आले आहेत बाकीचे, त्यांच्या टोळ्या आहेत, पण तुम्ही घाबरू नका. बरेच नॉर्वेचे पोलीस असतात, ते त्या चोरांना उचलून नेतात. मला माहिती होतं मला एकट्याला जायला लागणार, कारण आमचा ग्रुप तसा पेंगट होता. 8-8:30ला ते ओडोमस लावून अमृतांजनची बाटली शोधायला लागायची. मी 11ला खाली आलो लॉबीत, तर हे चौघही हजर, 2 बिल बाबा आणि मेरी आणि टोरी नट्टापट्टा करून. मी म्हटलं, अरे झोपा ना तुम्ही, तुम्ही काय करताय? ते म्हणाले, नाही नाही, भुरटे चोर आहेत ना. म्हटलं, अहो मी डोंबिवलीचा मनुष्य आहे, त्या भुरट्या चोरट्यांचं श्राद्ध करून लोकलमध्ये चढणारी कार्टी आहोत आम्ही, आणि असले चोर तरी पोलीस आहेत ना, ते वाचवतील मला. तर ऐकल्यावर मेरी एकदम लाजली. ती म्हणाली, टेरी काय म्हणाली माहिती आहे का? टेरी म्हणाली, ए नाही नाही, मी नाही म्हणाली, तू म्हणाली. मग त्या दोघींची हमरातुमरी, मग काहीतरी आळोखे पिळोखे आडेवेडे घेत शेवटी त्या मला म्हणाल्या, अरे काय ना, आम्हाला पोलिसांचीच भीती वाटते. तुझा चेहरा थोडा भुरट्या चोरासारखा दिसतो ना, तुलाच उचलून नेला तर बरोबर 4 गोरी माणसं असलेली बरी आहे. आता मला एक सांगा, माझ्या तोंडावर माझं तोंड चोरासारखं दिसतं, या म्हणणाऱ्या लोकांना रेसिस्ट म्हणायचं का त्यांची परिस्थिती बेताची होती? 7 दिवसाच्या ट्रिपमध्ये 1 दिवस पूर्ण घालवून आडगावामध्ये ज्याचं आडनाव माहीत नाही, त्या मुलाच्या रक्षणाकरता अख्खी रात्र घालवायच्या 4 लोकांना जिवलग मित्र म्हणायचं. आज मी कुठेही प्रार्थनास्थळी गेलो ना, तर त्यांच्याकरता प्रार्थना करतो. एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे, काका कृष्ण पिका कृष्ण कोभेदा पिककाकयोः वसंत समये प्राप्ते काका काका पिका पिका. म्हणजे कावळा आणि कोकिळा दोन्ही काळे असतात, पण गायला लागल्यावर कळतं कोण कोकिळा आहे ते. म्हणजे कावळा फालतू, काळा आहे म्हणून. आपल्या संस्कृतीमध्ये ना दडलेला एक छोटासा रेसिझम आहे, पण आपल्याला बोंबलायला संस्कृतही समजत नाही आणि संस्कृतीही नाही. त्याच्यामुळे आपले सगळे कावळे आणि कोकिळ ट्विटरवर चिवचिवाट करतात. आपण आपल्या लोकांना आपलं नाही करू शकत आणि जगाला रेसिझम शिकवायला निघालं आहे. आपण जर का आपल्या लोकांना एकत्र केलं ना, तर मध्यरात्रीचं सूर्य बघायला नॉर्वेला जायला नको, डोंबिवलीला लोकलमध्ये चढा, दिवसा डोळ्यासमोर काजवे चमकत आहेत. रवी गोडसे.